जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आम्ही चाललो होतो जिमला जाता आता आपला पिल्या भेटला, सोम भेटला. चिन्याची वाट बघत थांबलो. नंतर काय चिन्या आला आणि चिन्याला घेऊन चाललो मी जिमला जाता आता काय पिल्या म्हणला मी काय येणार नाही, सोडून दिली जिममध्ये गेलो. चिन्याने केली एंट्री. मग त्यानंतर काय चिन्याने डायरेक्ट वर्कआउट चालू केला. चिन्याचा होता आज लेग. हे बघा क्रिकेट पगलो बघा, क्रिकेट बघत करतोय. क्रिकेटचा नाद सुटणार नाही. नंतर हे काय अमरदाराचं पण होतं लेग. अमरदारा बी चढला ट्रेडमिलवर. म्हणला आधी चालून घेतो आणि मग स्कॉट्स मारतो. हे गेल्या बघितलं आयुष्य आपला बायसेप मारत होता, त्याचं काय संपत आलं तर लवकर आलता. चिन्याने चालू केलं लेग. मग लावलं वजन दोन्ही साईडला आणि चालू झाला चिन्या. नंतर काय मग गुड्ड्या भाई आले. गुड्ड्या भाईचं पण होतं आज होतं लेग. ते बी आल्याला वर्कआउटला चालू झाले लेग मारायला. मंथनची होती चेस्ट. मंथन चालू झाला चेस्ट मारायला. मग काय चिन्याचं थोडंफार वर्कआउट झालं. चिन्या बघा टाइमपास करायला लागला. बारक्या बाळाचं घेऊन लागला खेळायला. मग काय आमचं सगळ्यांचं वर्कआउट झालंच. माझं आणि चिन्याच तर झालं. मग आम्ही चाललो घरी गेल्यावर फक्त मंदिरात पण जायचं होतं. दत्त जयंतीनिमित्त आम्हाला मंदिरात दर्शन घ्यायला जायचं होतं. मंदिरात गेल्यावर मग दर्शन वगैरे घेतलं. तिथं लाईन होती, लाईनीत लागलो. लाईनीत काय आपल्या आदर्श पांडे होता, चिन्या होता, गुड्ड्या होता, मंथन होता. त्यानंतर काय दर्शन वगैरे घेतले. दर्शन वगैरे घेतल्यावर मग हे बघा आपल्या चिन्या म्हणते दर्शन घ्यायला आले. दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही मग बाहेर पडलो आणि गेलो घरी गेल्यावर मग चाललो आम्ही व्हॉलीबॉल खेळायला. मीन गुड्ड्या भाई काही मोबाईलमध्येच लागलेले होते. मोबाईलमधनं तोंडच वरती येत नव्हतं. नंतर हे काय बघितलं चॅटिंग करते ते. नंतर काय सगळी गोळा झाली व्हॉलीबॉल खेळायला. आपला कृष्ण आलता, विनायक आलता. हे बघा हैदराबाद रिटर्न वॅकी आहे. हैदराबादवरनं कॅम्पवरनं आलाय खास. हे बघा आपला बेलोसे, यश बेलोसे यांचं स्वागत केलं चिन्या भाईंनी. नंतर काय आम्ही चालू केलं व्हॉलीबॉल खेळायला. मस्तपैकी व्हॉलीबॉल खेळलो. मग व्हॉलीबॉल खेळून झाल्यावर मग आम्ही चाललो घरी. आज काय लय वेळ व्हॉलीबॉल नाही खेळला, मिनिमम 1 तास खेळला असेल. त्यानंतर हे बघा आपले अभिषेक कसे आहेत नमस्कार करत. त्यानंतर काय आम्ही चाललो घरी. मंथन शेट होते सोबत. चला धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.